निमित्त अधिक मासाचे कथा भाग 5. फार पूर्वी नैमिषारण्यात अनेक ऋषीमुनी एकत्र येऊन शास्त्रचर्चा करीत होते. त्यावेळी सूत नावाच्या श्रेष्ठ पुराणिकास लोकांनी प्रश्न केला की असे एखादे व्रत, साधना किंवा दानाचा प्रकार आहे का, ज्या योगे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होईल. पुराणिक बुवा म्हणाले, असाच प्रश्न पूर्वी लक्ष्मीने विष्णूला केला होता. विष्णूने त्यावेळी जे उत्तर दिले तेच मी तुम्हाला सांगतो. कलियुगात मनुष्य प्राणी इतका आत्मकेंद्रानुवर्ती आहे, त्याला स्वकोशाबाहेर काहीच कळणार नाही. मुळात कलियुगातील हात सुखदुःखाच्या सहअनुभूतीचा आहे. सुख कशाला म्हणावे, दुःख कशाला म्हणावे, याविषयीही भ्रमित आहे. वस्तुतः वेदांताच्या दृष्टिकोनातून सुख आणि दुःख या दोन्हीही वेदनाच आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम, अशी वेदांतीची व्याख्या आहे. बाळ जन्माला घालताना मातेला वेदनाच होतात, पण त्याला दुःख म्हणतात काय? ही अनुकूल वेदना आहे. अशा सुखदुःखाने लिप्त मानवाला समाधान मिळत नाही. मनाचे, आत्म्याचे समाधान मिळण्यासाठी साधना, व्रत, तप, जप करणे आवश्यक असते. या सगळ्या धार्मिक क्रिया नुसत्या शरीराने करून उपयोग नाही. मनाची लय तिथे लागली पाहिजे. साधनेत, जपातपात, ध्यानात, दानात मनाचा सहभाग नसला तर ती कृती शून्य होत असते. ते कर्म सफळ होत नाही. मनसैव कृतं कर्म, न शरीर कृतं कृत. मनाची ही अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवत गुणसंकीर्तन महत्त्वाचे आहे. यासाठी दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात अशा प्रकारे धार्मिक कृत्य तन मन धनाने केल्यास माणसाला खरे सुख समाधान प्राप्त होईल. सांप्रत यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, अशी वृत्ती उफाळली आहे. माणसाला धर्म अधर्म हा अजिबात कळत नाही, असे अजिबात नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्तीही, न जान्य धर्मम नचमे निवृत्तीही, अशी धारणा मानवात रुजली आहे. म्हणूनच धर्मग्लानी आल्याची अवस्था सध्या दिसत आहे.